येस, हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण टेटचा जो मागच्या वर्षीचा पेपर आहे तो सॉल्व करून घेतोय. मीडियम कुठला आहे? सायन्स आणि मॅथमॅटिक्स. ओके, तर आपण मराठी आणि इंग्लिश कव्हर केलंय. आता आज जे आपण कव्हर करणार आहे ते आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. ओके, तर ठीक आहे, पहिला MCQ बघूया. अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन ऑफ इन्स्टिंक्ट प्रपोज्ड बाय McDougall, which of the following instinct is classified in the category of self assertion? सेल्फ असरेशन मध्ये येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? काय असणार आहे? मॅक डॉगल यांनी मांडलेला जो इन्स्टिंक्ट क्लासिफिकेशन नुसार सेल्फ असरेशन कॅटेगरी हे कुठल्या इन्स्टिंक्ट मध्ये येते? ठीक आहे, यांनी काय केलं होतं, जे काही मानवी वर्तमान आहेत, ठीक आहे, वर्तन आहेत, त्या म्हणजे बिहेवियर आहे, यांचे काही मूलभूत सांगितले होते, इन्स्टिंक्ट असतात असं सांगितलं होतं. तर हा जो येतो ना, तो कशामध्ये येतो? क्युरियासिटीमध्ये येतो. ठीक आहे, क्युरियासिटी म्हणजे काय असतं? एखादी नवीन गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा शोध घेण्याची प्रवृत्ती असेल तर ते कशामध्ये येतं? क्युरियासिटीमध्ये येतं. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय असतो? स्वाभिमान असतो, पर्सनॅलिटी व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे, इन्स्टिंक्ट क्लासिफिकेशन मध्ये येत नाही ते. सेल्फ डिसरिस्पेक्ट पण येत नाही. ठीक आहे, इन्स्टिंक्ट क्लासिफिकेशन मध्ये ते सेल्फ डिसरिस्पेक्ट म्हणजे काय? स्वतःचा अपमान असतो. ओके, टीम पण येणार नाही. तो ऑप्शन 3 जो आहे ना तो करेक्ट आहे. पुढे बघा. Which of the following psychologist has defined education as a process that helps development of animals and is a process that changes the nature of experience and surrounding? काय असणार आहे? Education is a process that helps development of animals, right? Development of animals and changes the nature of experience and surrounding. अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? हा जो आहे तो वुडवर्थ आहे. ओके, याने सांगितलेला आहे. आणि जो गाईल फोर्ड आहे यांनी इंटेलिजन्स स्ट्रक्चर्स किंवा क्रिएटिव्हिटीच्या संदर्भातील काही गोष्टी आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. मर्फी याने सायकोलॉजी बद्दल सांगितलेलं आहे. मर्फीने सायकोलॉजी बद्दल सांगितलंय आणि मेंडेल तर जेनेटिक मधला आहे. ओके, आणि गॉलफोर्ड जो आहे तो कशाचा आहे? इंटेलिजन्स स्ट्रक्चर्स किंवा क्रिएटिव्हिटी बद्दल सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आणि हे जे रिलेशन सांगितलं ते कुणी सांगितलंय? वुडवर्थनं सांगितलंय. ओके, नेक्स्ट MCQ बघा. There are many reasons behind forgetting. Original experience and new experience affect each other and hamper each other. When the learner start learning construction of sentence in English after learning construction of sentence in Marathi, the original experience hampers the new experience. This is called. काय असतं? मराठी वाक्यरचना शिकल्यानंतर इंग्रजीमधली जी वाक्यरचना आहे ते शिकताना जुना अनुभव नवीन अनुभवात अडथळा आणतो. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? याला म्हणतात प्रोॲक्टिव्ह इनहिबिशन असं म्हटलं जातं याला. ठीक आहे, प्रोॲक्टिव्ह इनहिबिशन म्हणजे काय असतं? समजा आधी एखादी गोष्ट आपण शिकली किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे आणि नवीन गोष्टमध्ये म्हणजे नवीन गोष्ट शिकताना आधीची गोष्ट आपल्याला काय करते? अडथळा बनतीये. ठीक आहे, तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? प्रोॲक्टिव्ह इनहिबिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता रेट्रोॲक्टिव्ह इनहिबिशन म्हणजे काय? की एखाद नवीन लर्निंग जुन्या लर्निंगमध्ये अडथळा आणत असेल, म्हणजे नवीन गोष्ट शिकतोय आणि जुनी गोष्ट अडथळा निर्माण करतीये, तर हे काय असतं? रेट्रोॲक्टिव्ह इनहिबिशन असतं. रिप्रेशन म्हणजे काय? एखादी हॉरिबल आपली मेमरी आहे, आठवण आहे, ठीक आहे, ती मनात दबली गेली असेल तर ती रिप्रेशन येतं. त्याला सायको अनालिटिकल कॉन्सेप्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही जी आहे अनयुजफुलनेस ही एक लर्निंग सायकोलॉजी आहे. ओके, येस, नेक्स्ट MCQ बघा आता. 64 नंबरचा. लर्निंग थेरी आणि सायकोलॉजिस्ट यांच्या जोड्या लावायच्या आहेत. काय काय आहेत बघा. करेक्ट आन्सर बघा डायरेक्टली. आता कनेक्टिनिझम हे जो आहे तो कोणाचा आहे? थॉर्नडाईकचा आहे. ठीक आहे, म्हणजे ए जो आहे तो डी आहे. हा जो आहे ना ऑप्शन ए करेक्ट आहे. ओके, आणि जो क्लासिकल कंडिशनिंग आहे हा कोणाचा आहे? पावलोवचा आहे. ओके, ऑपरेंट जो आहे कंडिशनिंग हा आहे स्किनरचा. आणि इनसाइडफुल लर्निंग ही कोणाची आहे? कोहलरची आहे. ओके,
येस, पुढे बघूया आता. Which of the following objective include processes like student tells meaning of laws, student explains the formula, and student explains the concept? येस, कशामध्ये येतं हे? विद्यार्थीच नियमांचा अर्थ सांगतो, सूत्र स्पष्ट करतो, संकल्पना स्पष्ट करतो. तर हे कुठल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं? कोणत्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं? येस, अंडरस्टँडिंग अँड कॉम्प्रेशन मध्ये येतं. ठीक आहे. ब्लूम्स टॅक्झॉनॉमी मध्ये कॉग्निटिव्ह जो डोमेन आहे, असं डोमेनचं एक स्तर असतं. ठीक आहे, ज्यामध्ये नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, ॲनालायसिस या गोष्टी असतात. जेव्हा विद्यार्थी फक्त पाठांतर करत नाही, पण अर्थ सांगतो, सूत्र समजावतो किंवा संकल्पना ज्या आहेत त्यांचा स्वतःच्या शब्दामध्ये स्पष्टीकरण देतो, तेव्हा त्याने ती कॉन्सेप्ट काय केली? अंडरस्टँड केली असं आपण म्हणू शकतो. तर हे कशामध्ये येतं? अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रेशन मध्ये येतं. येस, पुढे बघा. Which test is developed in order to measure the achievement of a student and compare it with a score and achievement of a student from the same reference group? येस, काय असणार आहे? विद्यार्थ्याने अचिव्हमेंट मोजून त्याची जर तुलना त्याच्याच रेफरन्स ग्रुपमधील एका विद्यार्थ्यांसोबत केली तर ते कोणती टेस्ट तयार केली जाते? त्याला कुठली टेस्ट म्हणतात? येस, स्टँडर्डाइज्ड टेस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे अशी कसोटी जी ठराविक पद्धतीने तयार केली जाते. ठीक आहे, अशा टेस्टद्वारे काय होतं? विद्यार्थ्यांची जी अचिव्हमेंट आहे ते एकाच रेफरन्स ग्रुपमध्ये किंवा नॉर्म ग्रुपमधील इतर विद्यार्थ्यांसोबत कंपॅरिझन केलं जातं. यामध्ये नॉर्म तयार केलेले असतात, म्हणून कोणते विद्यार्थी सरासरीपेक्षा वर खाली आहे का हे कळतं. ओके, तर काय आहे करेक्ट ऑप्शन? स्टँडर्डाइज्ड टेस्ट. येस, पुढे बघूया आता 67 नंबरचा क्वेश्चन. इंग्लिश मध्ये बघूया. Which of the following theories states that instead of thinking about stimulus and response separately, considering the environment, different responses are given to the same stimulus in a different environment? Yes, काय असणार आहे? स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स वेगळं न पाहता इन्व्हायरमेंटचा विचार करून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या स्टिम्युलसला वेगवेगळं रिस्पॉन्स म्हणतात. तर ही कुठली थेरी आहे? येस, कॉग्निटिव्ह थेरी आहे. कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणू शकतो आपण याला. ऑप्शन 3 जो आहे ना तो करेक्ट आहे. कॉग्निटिव्ह लर्निंगमध्ये शिकण्याच्या प्रक्रियेचा जो प्रक्रियेत जे विचार किंवा जे काही परसेप्शन असतं, मेमरी असते, ठीक आहे, रिझनिंग असते किंवा एन्व्हायरमेंट असते ना, असा विचार केला जातो. या थेरीनुसार विद्यार्थी फक्त स्टिम्युलस किंवा मेकॅनिकल रिस्पॉन्स देत नाहीत, तर ते परिस्थिती समजतात, अर्थ लावतात, रिस्पॉन्स देतात. ओके, आता हे मॅस्टरी जी लर्निंग आहे यामध्ये काय होतं? सर्व विद्यार्थी एक ठराविक मिस्ट्री लेवलवरतीच म्हणजे शिकवले जातात किंवा त्यावर भर पाडला जातो. सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग काय असणार आहे? ही एक बंदुरा थेरी आहे. ठीक आहे, यात काय म्हणू शकतो आपण? इमिटेशन किंवा मॉडेलिंग किंवा ऑब्झर्वेशन याला महत्त्व दिलं जातं. आणि जी ऑपरंट कंडिशनिंग आहे हे स्किनरची थेरी आहे. बरोबर आहे, रिइन्फोर्समेंट आणि पनिशमेंट पर्यायाला जास्त भर दिलं जातं यामध्ये. ओके, येस, पुढे बघूया आता. Rubric is a criterion framework for evaluation of anything which of the following is false with respect to characteristics of rubric? काय असणार आहे? रुब्रिकच्या कॅरेक्टरिस्टिक संदर्भात फॉल्स स्टेटमेंट कोणता आहे ते सांगायचे. This is guiding tool for progress of a student and through that both that process and output are evaluated. One can give meaning to the scores obtained from rubric. The definitions of a criterion gives in the rubric is constant irrespective of place, time and environment. Yes, काय असणार आहे? पहिलं जो आहे ऑप्शन, रुब्रिक गायडिंग टूल म्हणून काम करते आणि प्रोसेस व आउटपुट दोन्ही इव्हॅल्युएट करण्यात मदत करू शकते, हे काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे, आणि रुब्रिक मधून मिळालेले जे गुणांचा अर्थ लावता येतो, कारण परफॉर्मन्स लेवल स्पष्ट असतात ना, तर हे पण नाहीये. आणि फोर्थ जो आहे, रुब्रिक फक्त अचिव्हमेंट मोजत नाही तर विशिष्ट क्षेत्रात उत्तम आउटकम कसं मिळवायचं हे पण सांगतो. येस, तर काय आहे करेक्ट ऑप्शन? 3 आहे. ठीक आहे, रुब्रिक म्हणजे काय? इव्हॅल्युएशन साठी क्रायटेरिया आणि परफॉर्मन्स लेवल असलेली फ्रेमवर्क आहे. ओके, ऑप्शन 3 इज करेक्ट. पुढे बघा.
Intelligence depend on the nerve cells and organization of nerve cells with respect to each other, which of the following theories state the organization of these nerve cells is necessary for any cognitive activity? काय असणार आहे याचं उत्तर? इंटेलिजंट नर्व सेल्स आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे हे यावर अवलंबून असतं, बरोबर आहे. तर कोणती थेरी नर्व सेलच्या ऑर्गनायझेशनला कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक मानते? कुठली असणार आहे? थॉर्नडाईक क्वांटिटी थेरी जी आहे ना ती आहे. ठीक आहे, कारण यांनी इंटेलिजन्सकडे कनेक्शन आणि न्यूरल ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने पाहिलं होतं. त्याच्यामुळं काय झालं, ती क्वांटिटी थेरी जी आहे ना त्यामध्ये बुद्धिमत्ता किंवा अनेक जे स्पेसिफिक ॲबिलिटीज असतात, न्यूरल कनेक्शन्स असतात, यांच्याशी रिलेशन याचं मानलं जातं. आलं लक्षामध्ये? तर काय आहे करेक्ट ऑप्शन? ऑप्शन ए आहे. पुढे बघा. There are different type of mental retardation caused due to physical disorder. Which of the following retardation is caused due to irregular secretion of hormones? काय असणार आहे? येस, गॅलेक्टोसेमिया. ठीक आहे, गॅलेक्टोसेमिया याचं उत्तर आहे, कारण गॅलेक्टोसेमिया हा एक मेटाबॉलिझमचा विषय आहे. आलं लक्षामध्ये? ज्यात गॅलेक्टोज काय होतं, योग्य प्रकारे मेटाबोलाइज होत नाही. आणि अशा जे मेटाबॉलिक किंवा एंडोक्राईन प्रकार आहेत त्यांच्या विकारामुळे बालकाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी किंवा डेव्हलपमेंट डिले असं दिसू शकतं. तर काय आहे? गॅलेक्टोसेमिया इज अ करेक्ट आन्सर. पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग एज्युकेशनल टूल एड इज युजफुल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड स्टुडंट? येस, काय असणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग एज्युकेशनल टूल एड युजफुल आहे फॉर हिअरिंग इम्पेअर्ड स्टुडंट? रबर मॅट, मेमरी स्लेट, ॲवेक स्लेट का टेलर फ्रेम? येस, काय असू शकते याचं उत्तर? येस, काय असणार आहे? मेमरी स्लेट ज्या आहेत ना त्या असणार आहे. ओके, कारण ज्या हिअरिंग इम्पेअर्ड म्हणजे काय असतं, ऐकण्यास ज्या स्टुडंटला विद्यार्थ्यांना अडचण येते ना ते विद्यार्थी असतात. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जे व्हिज्युअल एड्स आहेत किंवा रिटन मटेरियल आहेत, चार्ट्स आहेत, पिक्चर्स असतील किंवा फ्लॅश कार्ड्स असतील, स्लेट असतील, ते यूज करता येऊ शकतात. ओके, रबर मॅट हे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये येतं आणि ॲबॅकस स्लेट हे गणित शिकवण्यासाठी उपयोगी आहे. ओके, आणि टेलर फेम काय आहे, हे व्हिज्युअली इम्पेअर्ड जे असतात ना त्यांच्यासाठी असतं हे. तर काय आहे करेक्ट ऑप्शन? मेमरी स्लेट. ओके, पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल ऑफ अ टीचिंग has the learning outcome as a student learns specific concept and develop thinking process needed to develop the concept? येस, काय असेल? विद्यार्थी एक स्पेसिफिक कॉन्सेप्ट जेव्हा शिकतात आणि थिंकिंग प्रोसेस जेव्हा डेव्हलप करतात तर अशा लर्निंग आउटकम असलेल्या टीचिंगचा मॉडेल कोणता असतो? येस, इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल म्हणतात त्याला. ओके, इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेलमध्ये विद्यार्थी विशिष्ट उदाहरणापासून सुरुवात करतात आणि त्या उदाहरणातून सामान्य नियम किंवा संकल्पना तयार करतात. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक टू जनरल ही प्रक्रिया असते यामध्ये. या मॉडेलमध्ये विद्यार्थी निरीक्षण करतात, तुलना करतात, क्लासिफिकेशन करतात, कॉन्क्लुजन काढतात. ओके, आता इन्क्वायरी ट्रेनिंग जे मॉडेल आहे त्यात काय होतं, विद्यार्थी प्रश्न विचारतात. ठीक आहे, इन्क्वायरीची प्रोसेस असते यामध्ये इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेलमध्ये. ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेलमध्ये काय असतं, हा जो आहे ना एक काय म्हणू शकतो आपण ऑसिबेलचा संबंध आहे यामध्ये, की माहिती शिकण्यापूर्वी आधी ऑर्गनायझिंग फ्रेमवर्क दिलं जातं यामध्ये. आणि जी कन्सेप्ट अटेंडमेंट मॉडेल आहे यामध्ये काय होतं, नॉन एक्झाम्पल्स वापरावे लागतात. नॉन एक्झाम्पल्स वापरून कन्सेप्ट ओळखण्यावर भर दिलं जातं. ओके, येस, पुढे बघूया आता. 73 नंबर चाललाय आय थिंक. येस, बरोबर आहे. A relation of association between features takes place between two things or experience when one of them is remembered, the other is also remembered. Which of the following rule is of association is applicable here? काय असणार आहे? येस, लॉ ऑफ सिमिलॅरिटी. ओके, असोसिएशन म्हणजे काय असतं, दोन अनुभव, कल्पना किंवा गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाणं. आलं लक्षात? जेव्हा एखादी गोष्ट आठवल्यावरती तिच्यासारखी जर दुसरी एखादी गोष्ट आठवत असेल तर त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ सिमिलॅरिटी असं म्हटलं जातं. ओके,
आणि लॉ ऑफ कॉन्टिग्युटी काय असतं, जवळपास एकाच वेळी किंवा एकाच ठिकाणी अनुभवलेल्या गोष्टी जोडल्या जातात, त्याला कॉन्टिग्युटी म्हणतात. आणि प्रायमसी म्हणजे काय असतं, आधी शिकलेली गोष्ट जास्त लक्षात राहते. ठीक आहे. आणि लॉ ऑफ रिसेन्सी, अलीकडे शिकलेली गोष्ट जास्त लक्षात राहते. ओके. येस. नेक्स्ट बघा. Which of the following component is not included in the ability of a social skills out of the five abilities mentioned in the theory emotional intelligence proposed by सॉल्वी अँड मेयर यांनी सांगितल्यानुसार. येस. काय प्रश्न आहे, सॉल्वी आणि मेयरने जे इमोशनल इंटेलिजन्सची थेरी सांगितली होती त्यामध्ये जे सोशल स्किल ॲबिलिटी आहे त्यामध्ये कुठला कंपोनंट नाही असं विचारलंय. ओके. येस, कुठला नाही आहे, पॉलिटिकल अवेअरनेस नाही आहे, याची काही गरजच नाही आहे, म्हणून ऑप्शन ए जो आहे ना तो करेक्ट आहे. मॅनेजमेंट ऑफ कॉन्फ्लिक्ट सांगितलेला आहे. सोशल स्किलचा हा खूप महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. मतभेद सोडवणं, त्यानंतर लिडरशिप पण सांगितलेली आहे, कम्युनिकेशन सांगितलेलं आहे. ओके. येस. पुढे बघू आता. A student fails in the examination but he achieves splendid success in a cricket. This is example of which of the following defense mechanism? काय होतं, विद्यार्थीचे परीक्षेत नापास होतोय पण क्रिकेटमध्ये तो चांगला यश मिळवतोय, तर हा कुठला डिफेन्स मेकॅनिझम आहे? कुठला असणार आहे? कंपेन्सेशन असतं. ठीक आहे. म्हणजे कंपेन्सेशन म्हणजे काय, तर एका क्षेत्रात कमीपणा किंवा अपयश जर येत असेल पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये तो सगळं भरून काढतोय, तर त्याला काय म्हणतात, कंपेन्सेशन असं म्हटलं जातं. ओके. तो ऑप्शन 2 इज करेक्ट. प्रोजेक्शन काय असतं, स्वतःची चूक किंवा भावना दुसऱ्यावर टाकणे, याला काय म्हणतात, प्रोजेक्शन म्हणतात. म्हणजे मी चुकीचा नाही, तो चुकीचा आहे, हे प्रोजेक्शन मध्ये येतं. आयडेंटिफिकेशन मध्ये काय येतं, दुसऱ्या व्यक्तीशी स्वतः जोडून घेणे, याला काय म्हणतो, म्हणजे त्याच्यासारखं आपण वागायला लागतो, हे आयडेंटिफिकेशन मध्ये येतं. ओके. आणि निगेटिव्हिझम मध्ये काय येतं, मुद्दाम विरोध करत असेल ना आपण किंवा नकारात्मक वर्तन करत असेल ना तर ते येतं निगेटिव्हिझम मध्ये. ओके. येस. पुढे बघूया आता. Robert Gagné proposed 8 events of a learning while establishing principles of a learning in psychology. Higher event of a learning cannot be achieved unless the lower event are achieved. According to this, which level is followed by signal learning? Yes, काय असणार आहे? रॉबर्ट गॅग्ने यांच्या 8 इव्हेंट्स लेवल ऑफ लर्निंग मध्ये सिग्नल लर्निंग नंतर कोणता लेवल येतो? कोणता येतो? स्टिम्युलस रिस्पॉन्स लर्निंग येतं. ठीक आहे. तर कुठला आहे ऑप्शन करेक्ट? ऑप्शन 3 इज करेक्ट. पुढे बघा. Which theory of transfer of learning states that transfer of learning takes place only when student analyzes finds principle and emphasize an application of it? येस. करेक्ट आन्सर आहे जनरलायझेशन थेरी. ओके. विद्यार्थी विश्लेषण करतो, तत्व शोधतो आणि त्याचं ऍप्लिकेशन करतो, अशा ट्रान्सफर ऑफ लर्निंग मध्ये कोणती थेरी लागू होते, तर जनरलायझेशन थेरी लागू होते. ओके. जनरलायझेशन थेरीमध्ये काय होतं, लर्निंगचे सोल्युशन जे असतात ना, लर्निंगचे सिच्युएशन मधून काही नियम आहेत ते विद्यार्थी बनवतो. ओके. अनालाइज करतो, प्रिन्सिपल्स फाइंड आउट करतो, एम्फेसाइज करतो, तर हे कशामध्ये येतं, जनरलायझेशन थेरीमध्ये येतं. पुढे बघूया. Social interaction plays an important role in a cognitive development. The interaction takes place through activities as well as through communication based on a thinking and language. Dash has proposed the theory of cognitive development of a children. कोणी केली आहे? सोशल इंटरॅक्शन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची आहे. बरोबर आहे. ॲक्टिव्हिटीज आणि कम्युनिकेशनमधून इंटरॅक्शन होतात. तर ही थेरी कुणी मांडली आहे? कुणी मांडली आहे? वायगॉस्कीने मांडलेली आहे. ठीक आहे. वायगॉस्कीने ही थेरी मांडलेली आहे. तर ऑप्शन 4 इज करेक्ट. पुढे बघू आता आपण. 79 नंबरचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. Which of the following teaching method includes analysis of a teaching unit, dividing it into a small steps and asking questions based on it? काय असणार आहे? टीचिंग युनिटचे अनालायसिस करून छोटे स्टेप्स करणे आणि त्या आधारित क्वेश्चन विचारणे ही कुठली टीचिंग मेथड आहे?
प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्राम्ड मेथड म्हणू शकतो आपण. ग्रुपमध्ये ग्रुप ॲक्टिव्हिटी येतात. को रिलेशनमध्ये दोन संबंध जोडले जातात, दोन विषयाचे संबंध. डिस्कशन ही तर चर्चा असते. तर काय असणार आहे करेक्ट ऑप्शन? प्रोग्राम्ड असेल. ओके. पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग लेसन इन्क्लूड्स डिस्प्ले पिक्चर्स ऑफ अ ग्रेट पर्सन्स मोरल कोड्स अँड थॉट्स ऑफ सेंट्स. काय असेल? महान व्यक्तीची चित्रे किंवा सुविचार किंवा संतांचे विचार दाखवणारे जे लेसन्स आहेत ते कोणत्या प्रकारामध्ये येतात? येस, ऑब्विसली मोरल्समध्ये येतात ते. ठीक आहे. फिलिंग ऑफ परसेप्शन येणार नाहीये. ठीक आहे. आणि स्किल्स पण नाही. कौशल्य शिकवणं, रायटिंग, ड्रॉइंग हे यामध्ये येत नाही. इन्फॉर्मेशन बेस्ड पण नाही येत. काय येईल? मोरल्स येईल. पुढे बघा. Yes. Which of the following statement regarding teaching technique is incorrect with respect to teacher personality? टीचरच्या पर्सनॅलिटीच्या डिपेंडिंग टीचरचं जे टीचरच्या जे टेक्निक्स आहेत, टीचिंग टेक्निक्स, ते टीचरच्या टीचिंग टेक्निक्समध्ये टीचरची पर्सनॅलिटी संदर्भात खालीलपैकी कुठला इनकरेक्ट स्टेटमेंट आहे असे विचारले. काय असणार आहे? येस, काय असेल? ऑप्शन 3 इज करेक्ट. टीचर डेव्हलप्स नेसेसरी ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड अबाउट, सॉरी हे नाही, नेसेसरी ॲटिट्यूड नाही, थर्ड नंबरचं. टीचर्स enthusiasm is subsidiary for developing enthusiasm and interest about education among students. That is right answer. Okay. पुढे बघा. Herbartial planning of a lesson which is based on knowledge processing and perception to general understanding, part experience to generalization, specific examples to theory is called as dash thinking process. काय असेल? इंडक्टिव्ह थिंकिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. इंडक्टिव्ह थिंकिंग म्हणजे विशिष्ट उदाहरणापासून सामान्य नियम किंवा सिद्धांताकडे जाणे. ठीक आहे. प्रश्नात स्पेसिफिक एक्झाम्पल्स किंवा थेरी असं स्पष्ट दिलं जातं. जेव्हा थेरी आणि उदाहरण, अनुभव, निरीक्षणे, ठीक आहे, यातून जनरल रूल्स काढतो तेव्हा तिला काय म्हणतात? इंडक्टिव्ह पद्धत असं म्हटलं जातं. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ओके. येस. पुढे बघू आता. The first step of acquisition of any skill proposed by Bloom in his classification of objective in psychomotor domain is काय असेल? येस, काय असतं? इमिटेशन आहे. ठीक आहे. सायकोमोटर डोमेन म्हणजे शरीराच्या हालचाली किंवा स्किल्स असतील किंवा मोटर ॲक्टिव्हिटीज असतील ना, त्याच्याशी संबंधित डोमेन असतो तो. ओके. तर हे यामध्ये येतं. आणि रिपिटेशन येत नाही. सराव करणं म्हणजे प्रॅक्टिस कंटिन्युअसली करणं हे असतं. हे याच्यात येत नाही. आणि मॅनिप्युलेशन पण येणार नाही, न्यूट्रलायझेशन पण येणार नाही. ओके. सो करेक्ट ऑप्शन इज व्हॉट? इमिटेशन. पुढे बघा. While reading a story, one emphasizes with the happiness and sorrows of a characters in a story, and one visualize the sorrowful experience of a hero of a story. This kind of imagination is called. Yes, काय असेल? येस, इमिटेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. कथा वाचताना आपण त्या पात्रांच्या भावना आपल्या मनात जर अनुभवत असेल, ठीक आहे, तो आनंदी झाला तर आपण आनंदी होतोय, तो दुःखी झाला तर आपण दुःखी होतोय. तर या कशामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत? इमिटेटिव्ह मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. काय आहे करेक्ट ऑप्शन? ऑप्शन ए आहे. पुढे बघा. स्पॅन ऑफ अटेन्शन इज अ क्वालिटी, साइज और एक्सटेंट टू विच द perceptual field of an individual can be effectively organized to enable him to attend to a number of things in a given duration. Which of the following statement is not coherent with a span of attention? Yes, काय असेल करेक्ट आन्सर? Span of attention of a small children is bigger and it decreases with age. ठीक आहे. स्पॅन ऑफ अटेन्शन संदर्भात कोहरन्स मध्ये नसलेला विधान कोणता आहे असे विचारले. काय आहे? ऑप्शन 4 आहे. ओके. स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे काय? एका वेळेस किंवा एका ठराविक काळात एखादी व्यक्ती किती गोष्टीकडे लक्ष देऊ शकते त्याला काय म्हणतात? स्पॅन ऑफ अटेन्शन असं म्हटलं जातं. पुढे बघा.
Inference are drawn based on a personal and social experience that we have while leading our life. They need not be scientific. This happens due to which of the following method? कशामुळं होतं? येस, आर्म चेअर मेथडमुळं. ओके. आर्म चेअर मेथड म्हणजे काय असतं? एखादा प्रत्यक्ष प्रयोग होतोय, निरीक्षण होतंय, ठीक आहे. एखादा सायंटिफिक डेटा न वापरता स्वतःच्या अनुभवांवरती, विचारांवरती जे निष्कर्ष काढला जात असेल, त्याला काय म्हटलं जातं? आर्म चेअर मेथड असं म्हटलं जातं. पुढे बघा. परसेप्शन इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. सेन्सेशन आर क्लासिफाईड बेस्ड ऑन सम प्रिन्सिपल्स ड्युरिंग दिस प्रोसेस. विच प्रिन्सिपल कॅन बी युज्ड इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स? येस, काय असणार आहे याचं उत्तर? येस, इन्क्लुझिव्हनेस. ओके. पुढे बघा. Which of the following gland secretes the hormones that controls the heartbeat, blood pressure, and influence blood vessels during emotional outburst? This gland function with a more vigor. येस, कोणती ग्लँड असते? ॲड्रिनल ग्लँड असते. ठीक आहे. ॲड्रिनल जो ग्लँड आहे ते शरीरात ॲड्रिनलिन किंवा नॉर ॲड्रिनलिन सारखे हार्मोन सिक्रेट करते आणि हे हार्मोन्स जे आहेत ना, फाईट ऑर फाईट रिस्पॉन्समध्ये महत्त्वाचे असतात. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्समध्ये. ठीक आहे. राग, भीती असेल त्यावेळेस हे हार्मोन्स असतात. तर काय आहे? ॲड्रिनल ग्लँड. ऑप्शन 3 इज करेक्ट. येस, पुढे बघूया. While expressing views on a development of problem solving ability, which psychologists classified problems into practical problems and intellectual problems, stating that in a practical problems one need to acquire something, where in a intellectual problems one need to understand something. येस, हा जो आहे ना तो रॉबर्ट स्टेनबर्ग आहे. ओके, त्याने सांगितलंय. रॉबर्ट स्टेनबर्ग याने इंटेलिजन्सबद्दल एक काय म्हणू शकतो, ट्रायकिक थेरी मांडली होती. त्या थेरीमध्ये अनलिटिकल इंटेलिजन्स, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स किंवा प्रॅक्टिकल इंटेलिजन्स याबद्दल माहिती सांगितली होती. ओके, काय आहे करेक्ट ऑप्शन? रॉबर्ट स्टेनबर्ग. येस. लास्ट MCQ बघा आता. Which of the following statement does not indicate the characteristics of infancy? Yes, option 3 is correct. ठीक आहे. इन्फन्सीच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत नाही असे विधान कोणते? थर्ड नंबर आहे. ड्युरिंग दिस फेज नो नॅचरल इन्स्टिंक्ट आर एक्सप्रेस्ड असणार आहे का हे खरं? नाही. म्हणजे ऑप्शन 3 जो आहे ना तो करेक्ट आन्सर आहे. ओके, ठीक आहे. तर आता हा आपला भाग इथे संपलेला आहे. पुढचा जो आहे तो मॅथेमॅटिक्स सेक्शन आहे. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.